गुड इव्हिनिंग मैत्रिणींनो. मी आज करते सांबार, चवळीचं सांबार. त्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे छानपैकी एक मोठा कांदा उभा चिरून, थोडंसं आलं, 2-4 लसणीच्या पाकळ्या आणि हे सुकं खोबरं घेतलं आहे आणि हे छानपैकी आता मी भाजून घेते. काम सोपं करण्यासाठी एक कामाची ट्रिक म्हणून जो मी सकाळी आंबोळ्या केल्या त्या तव्यावर मी आता छानपैकी हे कांदा आणि खोबरं भाजून घेते. पहिल्यांदा घालते लसूण, आलं, नंतर कांदा. तर बाजूला मी कुकरमध्ये चवळी आणि छान ज्या गोट्या असतात ना फणसाच्या अटळ्या, त्या छानपैकी कुकरला स्वच्छ धुतल्या मी चवळी आणि ज्या अटळ्या, आणि कुकरला हळद मीठ लावून छानपैकी शिजवून घेते. कांदा छान लालसर होऊन द्यायचा. खोबरं झालं. आता मी छानपैकी खोबरं भाजून घेते. खोबरं पण असं छानपैकी लालसर तांबूस भाजून घ्यायचं. मैत्रिणींनो, आता मी हे सांबार बनवतो आहे ना, हे पावसाळ्यात छान लागतं चवीला आणि मस्त. तर आता गरमीत सध्या चालू आहे, अजून काय पावसाळा सुरू झाला नाही, त्यामुळे काय करायचं, आपण जे गरम वस्तू सामान गरम मसाला वापरतो तो कमी प्रमाणात वापरून हे सांबार आपण रोजच्यासाठी आत्ता पण करू शकतो. आता फणस, आंबे, काजूचा सीझन निघून गेला. आता आपण कधीतरी आंबे, फणसाचे जे गोट्या राहिल्या असतील त्याचा उपयोग करून असं सांबार आपण बनवू शकतो. काही जणांना आवडते, काही जणांना नाही आवडत. आणि सध्या गरमीचे दिवस आहेत तर आपण काय करतो, गरमीचे गरम मसाला वगैरे कमी खातो. शिट्या झाल्या तर गरम जे मसाला आहे तो कमी प्रमाणात वापरून थोडासा मिक्स मसाला, हळद असं वापरून हे सांबार आपण तयार करून घ्यायचं. त्याला हे खोबरं भाजून झालं. आता मी छानपैकी लावून छानपैकी वाटून घेते. इथे मी खोबरं भाजलेलं काढून घेतलं आहे. इथे मिक्स मसाला घेतला, इथे हळद घेतली. हे थोडासा माझ्याकडे घरगुती मसाला म्हणजे मी मसाला केलेला सांबार मसाल्यासारखा तो आहे. इथे धनेपूड आहे, धनेपूड, आणि इथे ही पण घरातच बनवली मी, आणि हा गरम मसाला घेतला. हे सगळं छानपैकी मी वाटून घेते. व्हिडिओमध्येच कट झाला. छान वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे मी कांदा खोबरं छानपैकी वाटून घेतलं आहे. छानपैकी कांदा खोबरं भाजून वाटून घेतलं. आणि आता हे जी चवळी तुम्हाला मी सांगितलेली ती छान शिजवून घेतली. कुकरला लावून घेतलेले मी. एका टोपामध्ये 2 डाव तेल घालून छोटे कांदा फोडणीला देऊन, कांदा जरा लालसर होऊन द्यायचा. कांदा लाल छान झाला की मग हे वाटलेलं वाटण घालायचं आपण. त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले, थोडंसं परतून घ्यायचं. थोडं परतून झालं आहे. आता मी हे जे शिजवलेलं आटळ्या आणि चवळी छान त्याच्यामध्ये घालून घेते. आपल्याला थोडंसं वाटलं ना तर ह्या ज्या जाड चवळ्या आहेत ना, ह्या थोड्याशा वाटून घेतल्या ना तरी चालतात. काय करायचं, हा एवढा सांबार तयार झालं आहे ना आपलं. जर आपल्याला वाटतं की चवळ्या आपल्या थोड्या जास्त आहेत तर आपण त्याच भांड्यात ह्याच्यात थोडंसं ह्या चवळ्या आहेत त्या थोड्या फिरवून घ्यायच्या. म्हणजे चवीमध्ये काहीच फरक पडणार नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये मसाले घातले. तर हे मी आता छानपैकी ह्याच्यामध्ये वाटून एक फेरा फिरवून घेते. जास्त नाही, फक्त हा एकच फेरा मी फिरवून घेतला. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते.
आणि आपल्याला जेवढं जाड पातळ पाहिजे ना तेवढं करून घ्यायचं. आता उकळी येऊन द्यायची ह्याला. आता याच्यामध्ये मी मीठ ॲड करते. मीठ जपूनच वापरायचं, कारण काय आपण जे चवळी आणि ह्या ज्या आटळ्या उकडायला घातलेल्या तेव्हा मीठ टाकलेलं, तेव्हा मीठ जपून वापरायचं. आता एक उकळी आलं का सांबार तयार. तुम्ही पण असं सांबार करून बघा. जास्त करून पावसाळ्यात असं सांबार पाऊस पडताना आमच्याकडे करतात. आमच्या मालवणी लोकांमध्ये चवळीचं वाटाण्याचं सांबार असेल तर अशा पद्धतीने ज्या फणसाच्या गोट्या असतात साठवलेल्या असतील किंवा फणस आणलेले असतील तर त्याच्यात निघतात, तर आम्ही अशा प्रकारे सांबार करतो. तुम्ही पण करून बघा. आवडला तर एक लाईक नक्की द्या. तर ह्या सांबाराला छानपैकी उकळी आली. एखादं कोकम घालते मी बारीक करून. जर तुमच्याकडे कोकम नसेल तर एखादा टॅमॅटो, छोटासा टॅमॅटो वरून कापून घातलात तरी चालेल. वाटताना टॅमॅटो बिलकुल घालायचं नाही. आम्ही ह्या पद्धतीने सांबार तयार करून घ्यायचं. छान तिखट तुम्हाला जे मसाले आवडतील त्या मसाल्यामध्ये तुम्ही ह्याप्रमाणे करू शकता. गरमागरम चवळी आणि आटळ्याचं सांबार तयार. आता गॅस बंद करते. आता मी ते ताट वाढलं आहे. हे सांबार, ही भाकरी तांदळाची आणि हे चटणी. ह्या आंबोळी रेसिपीचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि मालवणी लोकांचं हे असं आम्ही जेवण करतो. तर पावसाळ्यात अधिक या पद्धतीने सांबार करतो. तर आता ह्याच्यामध्ये मी भात वाढलेला नाही आहे. भात पण आहे, तो ताट छोटं असल्यामुळे मी दाखवत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही कोकणी लोकांचं जेवण. तुम्हाला नक्की जर माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.